दुचाकी चोरणाऱ्या चिंचणीच्या तरुणास अटक। सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील चोरलेल्या 19 दुचाकी जप्त। सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अमोल संभाजी साबळे व 49 राहणार चिंचणी तालुका तासगाव या तरुणास अटक करण्यात आली। दोन्ही जिल्ह्यातील 19 गुन्हे उघडकीस आणत 8,10,000 रकमेचे 19 चोरीच्या दुचाकी त्याच्याकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जप्त केल्या। याबाबत माहिती अशी की जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते। पथकाला सांगलीतील विश्रामबाग येथील जुना धामणी रस्ता परिसरात एक जण विना क्रमांकाची दुचाकी घेऊन थांबली असल्याची माहिती पथकाला खबरांद्वारे मिळाली। पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता। पथकाने तेथे संशयास्पद थांबलेल्या साबळे याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ती मिरजेतील एका रुग्णालयासमोरून चोरल्याची कबुली दिली। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक, विश्रामबाग, मिरज शहर, संजय नगर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी, गावभाग, इचलकरंजी, शिवाजीनगर आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्याला अटक करून त्याने चोरलेल्या तब्बल 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या। त्याला मिरज येथील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आला आहे। जय हिंद। मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली। आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार दुचाकी वाहन चोरीच्या बाबतीत कारवाई करत असताना PSI कुमार पाटील LCB व स्टाफला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यापूर्वी दुचाकी वाहन चोरी केलेला आरोपी, रेकॉर्डवरील आरोपी अमोल संभाजी साबळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी एकूण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 19 दुचाकी वाहने चोरल्याची बाबतची कबुली दिली असून सदरची 19 वाहने LCB सांगलीने पंचनाम्याने जप्त केलेली आहेत। सदर 19मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले 5 वाहने असून उर्वरित सर्व वाहने सांगली जिल्ह्यातील आहेत। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर व अपर पोलीस अधीक्षक रितू कोकर मॅडम यांनी याच्या कारवाईसाठी पथकाचे अभिनंदन केलेले असून यापुढे अशाच काम करण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे। सांगली पोलिसातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपलं दुचाकीचं जर लॉक खराब झालेलं असेल तर ते त्वरित बदलून घ्यावं किंवा तसेच आपण आपल्या दुचाकी वाहनाला दुसरं एखादं लॉक बसवता येईल का या दृष्टीने काळजी घ्यावी, जेणेकरून दुचाकी वाहनांचं चोरी होणार नाही। सदरचा आरोपी हा गर्दीची ठिकाणे, हॉस्पिटल्स किंवा जिथं जास्त गाड्या पार्किंग होतात अशा ठिकाणं हेरून त्या ठिकाणाहून ज्या गाड्याचं लॉक खराब झालेलं असेल अशा गाड्या शोधून त्या गाड्या चोरी करत असे अशी कबुली त्यांनी दिलेली आहे। त्यामुळं सांगली पोलिसांच्या वेगवेगळी पथके LCBची व पोलीस स्टेशन स्तरावर दुचाकी वाहनांच्या साठी कार्यरत असून दुचाकी वाहनांचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत। या कामी नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगावी असे आवाहन आम्ही करत आहोत। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, बसवराज शिरगुप्पी, संदीप पाटील, अतुल माने, अरुण पाटील, विनायक सुतार, करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंके, अजय पाटील, सुशील मस्के आदींच्या पथकाने ही कारवाई केली। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।